नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल की म्युच्युअल फंडाचे पैसेचं काय होईल, ते किती कमी होईल. कारण गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही युद्धजनक स्थिती पाहत आहे. अमेरिका, इस्रायल, इराण असे बॉम्बस्फोट चालू आहेत त्यांच्या देशामध्ये, आणि त्याचा इम्पॅक्ट जागतिक बाजारावर काय होईल आणि त्या बाजाराचा इफेक्ट आपल्या भारतीय बाजारावर काय होईल. तर मित्रांनो, आपण जेव्हा कधी म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतो, तो आपण नुसते शेअर मार्केट टाकत नाहीत, तर त्या शेअर मार्केटचं आपण बिझनेसमध्ये पैसे टाकत असतो. आणि बिझनेस हे कधीही टेम्पररी किंवा शॉर्ट टर्म साठी नसतं, तर बिझनेस हे लॉंग टर्म साठी असतात. आणि म्हणून जरी कधी ते पैसे तुमचे कमी झालेले असेल, तर ते पुढे दीर्घकाळाने वाढतात. त्यासाठी तुम्हाला मी चार्ट दाखवत आहे, जे 1 वर्षापासून ते गेल्या जेव्हापासून सेन्सेक्स चालू झालाय तेव्हापासून तुम्हाला चार्ट दाखवत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल की शेअर मार्केट कसं काम करतं ते. तर चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, मी इकडे शेअर मार्केटचा सेन्सेक्स हा एक इंडेक्स घेतला आहे आणि तो तुम्हाला दाखवतो. 1 वर्षाचा हा इंडेक्स चार्ट आहे. तो तुम्ही गेल्या फेब्रुवारी पासून ते या फेब्रुवारीपर्यंत 1 वर्षाचा चार्ट तुम्ही बघा. तो गेल्या फेब्रुवारीला 73,000च्या आसपास होता. तो वाढत वाढत नंतर तो 85,000 गेला होता आणि तो आता 81,000च्या आसपास आहे. म्हणजे जवळपास तुम्ही याची वोलॅटिलिटी बघू शकता, वर खाली वर खाली वर खाली असं हे 1 वर्षाचा चार्ट आहे. म्हणून जेव्हा आपण आता ज्याने कोणी पैसे इथे टाकलेले असतील गेल्या 3-4 महिन्या अगोदर, त्यांचे पैसे आता निगेटिव्ह झालेले असतील. म्हणून आपण जेव्हा म्युच्युअल फंडात पैसे टाकतो तेव्हा आपण दीर्घकाळाचा विचार केला पाहिजे. हे झाला 1 वर्षाचा चार्ट. आता आपण येऊ मागचा 6 वर्षाचा चार्ट. तर 6 वर्षाचा चार्ट का घेतलाय की कारण मार्च 2020 मध्ये आपलं कोविड आला होतं आणि कोविडमध्ये सर्व उद्योगधंदे बंद झाले होते, वाहनं बंद होती, सर्व काही बंद होतं. तर तेव्हा इंडेक्सने कसं परफॉर्म केला होता त्याचा आपण बघूया. हा तर मित्रांनो, हा लास्ट 6 वर्षाचा चार्ट आहे इंडेक्सचा, सेन्सेक्स इंडेक्सचा. तो बघा तुम्ही. कारण 6 वर्षाचा का घेतलाय तर मार्च 2020 मध्ये आपल्याकडे कोविड आला होता आणि कोविडमध्ये सर्व मार्केट बंद झालं होतं. म्हणजे आपले बाजारपेठा किंवा व्हेकल सर्व बंद होतं, लोकांच्या कारखाने सुद्धा बंद होते. तरी त्या टायमाला मार्केटने कसं काय दिलं आणि आज मार्केट कुठे आहे ते बघा. मित्रांनो, 2020 मध्ये कोविड जेव्हा आलं त्याच्या अगोदर फेब्रुवारीच्या अगोदर तिकडे जो सेन्सेक्स 40,000च्या वर होता, तो मार्च पर्यंत येता येता 30,000च्या खालीही गेला होता. म्हणजे ज्याने कोणी 2 महिन्या अगोदर पैसे टाकले होते 40,000वरती, त्यांचे 2 महिन्यामध्ये खूप काही कमी झालं. जवळपास तुम्ही बघू शकता इकडे कितीतरी पैसे, म्हणजे ज्याने 40,000 टाकले होते त्यांचे जवळपास 27,000 28,000 रुपये झाले होते असे 2 महिन्यात. नंतर तिकडून तो वाढत 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 बघा, तो आता आज मध्ये 85,000च्याही वरती गेला होता आणि तो आज 81,000च्या आसपास आहे. तर ह्या चार्टवरून काय शिकता येतं की आपण कधी पैसे टाकले तर अल्पकाळात पैसे काढले तर आपले पैसे कमी होतात, परंतु दीर्घकाळात आपण टाकले पैसे तर मार्केटवर आपल्याला त्याचं बेनिफिट देतं. कारण आपण म्युच्युअल फंडात पैसे जेव्हा टाकतो तेव्हा ते एका कंपन्यात नसतात, तर ते कमीत कमी 50 कंपन्यापासून ते 200-250 कंपन्या पैसे गुंतवणूक करतात आणि ते बिझनेसमध्ये पैसे गुंतवतात. त्याच्यामुळे त्याचे बेनिफिट आहे ते आपल्याला दिले जातात. कारण जरी काही निगेटिव्ह गोष्ट आली तर ती अल्प काळासाठी असते. आता तुम्ही बघा इकडे कोविडमध्ये सर्व काही बंद होतं, नंतर माणसंही मरत होती, परंतु नंतर ते लोकांना जे खायला प्यायला वापरायला वस्तू लागतात ते आपल्या उद्योगधंद्यामधूनच येतात आणि त्याचा बेनिफिट आपल्याला प्रॉफिट कंपनीचे वाढले की आपला शेअर मार्केटही वाढतो. म्हणून तात्कालिक तुझ्यासाठी छोट्या वेळासाठी जर टाकले पैसे तर कमी होऊ शकतात. चला तर मित्रांनो, आपण 1979 पासून जेव्हापासून सेन्सेक्स 100 पॉईंटने चालू झालेला तेव्हापासून मार्केटने कसं आपल्याला दाखवलं चार्टवर बघूया. तर हा गेल्या 46 इयर्स 46 वर्षाचा चार्ट आहे, जो 1979 चालू झाला. तुम्ही बघू शकता तो कसा वाढत खाली वाढत खाली. इकडे तुम्ही बघा कोविडमध्ये तो असा खाली. आता मला इकडे तुम्ही बघितला तो खूप मोठा दिसतो, पण इथे बघितलं तुम्हाला तो एकदम कमी वाटतो आणि असा वाढत वाढत तो 85 वर गेला, आता 81च्या आसपास आहे. हा 1979 पासून ते 2026 पर्यंत आतापर्यंत तो चार्ट आहे. मित्रांनो, ह्या 46 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल भरपूर आहे. याच्यामध्ये इंदिरा गांधींचा मृत्यू झाला, आपला मर्डर झाला, हत्या झाली, नंतर राजीव गांधी हत्या झाली, असे काय का .com क्राईसिस झाला, हर्षद मेहता स्कॅम झाला, नंतर मग कोविड झाला. इकडे कोविड नाही, आपलं 2008चा तो क्रायसिस झाला, वर्ल्ड क्रायसिस तो होता तो झाला आणि कोविडही झाला. असं बघा तुम्ही बघा दुनियाभरचं असं युद्धही झाले. इराणवरती आता इराणचं चालू आहे, इराकावरती युद्ध झालं होतं, असे अफगाणिस्तानचं अमेरिकेचं युद्ध झालं, असे बरेच काही युद्ध झाले. इकडे
रशिया युक्रेनचं युद्ध झालं तेव्हाही थोडं मार्केट पडलं होतं, पण आता ते युद्ध चालू आहे तरी पण मार्केट आता हे काय सर्व आहे ना सेंटिमेंट्स निगेटिव्ह असतात अल्प काळासाठी, पण आपण जे पैसे टाकतो ते आपण दीर्घकाळासाठी राहतो. तर कृपया तुम्ही दीर्घकाळाचा विचार करून जर पैसे ठेवले तर खूप पैसे बनतात. आणि म्हणून हा जो चार्ट दाखवायचं कारण हेच आहे की अशा अनेक गोष्टी येत राहतात. आता तुम्ही पैसे गुंतवल्यात म्हणून तुम्ही न्यूजच्या गोष्टी करतात, बाकी पैसे नसतात तर आपण लक्ष देत नाहीत. तर जरी मायनसमध्ये पैसे गेले थोडे कमी झाले तरी घाबरू नका, कारण जर तुम्ही आता पैसे काढले, जसं उदाहरण तुम्ही 2020ला जर पैसे कोविडमध्ये काढले असते लॉसमध्ये, जर तुम्ही इकडे पैसे टाकलेत आणि तुम्ही जर काढले असते तुम्हाला तुम्हाला त्याचा फायदा मिळाला नसता. म्हणून तुम्हाला मी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुम्ही अल्पकाळाचे पैसे टाकतील तर कमी होतील, पण त्याचा बेनिफिट तुम्हाला दीर्घकाळाचा भेटेल. जर तुम्ही 2020 मध्ये जर जानेवारीत पैसे टाकले असते तर तुम्ही 40,000 टाकले असते आणि तुम्ही जर एक लॉस मध्ये काढले असते किंवा तुमच्या पैसे इकडे आल्यावर तुम्ही काढले असते तर तुम्हाला पुढची जी रॅली मिळाली, जी डबल पैसे झाल्याची ते 3-4 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या हातून निघून गेली असती. म्हणून शेअर मार्केटमध्ये पैसा दीर्घकाळ टाकला पाहिजे आणि अल्पकाळात विचार न करता, कारण तुम्हाला बँकेत पैसे ठेवले तर तुम्हाला ते पैसे 12 वर्षात दुप्पट होतात, पण ते तुम्ही शेअर मार्केट पैसे टाकले तर म्युच्युअल फंड पैसे तुमचे 5 ते 6 वर्षात दुप्पट होतातच. तुम्ही दीर्घकाळात विचार केला तर खूप पैसे बनतात. म्हणून अल्पकाळात विचार न करता, आज मी बघतोय की लोक घाबरलेत, फोन करत आहेत की मला माझे पैसे काढायचे आहेत. तर ही मिस्टेक करू नका आणि विचार करा, तुम्हाला जर पैशाची गरज असेल तरच पैसे काढा, कारण ही अशा नेहमी येत राहतील. कोविड सारख्या वातावरणात माणसं मरत होती तरी मार्केट नंतर रिकव्हर होऊन पुढे गेलं. आता हे युद्ध तिकडे अमेरिका आणि इराणवर चालू आहे, परंतु त्याचा इफेक्ट अख्ख्या पूर्ण जगामध्ये होतील, पण ते टेम्पररी असेल. त्याच्यामुळे मार्केट कोसळेल पण तो टेम्पररी असेल. त्याचं सांगतात ना 6 महिने आपल्या गेल्या वेळी इंडियाचं आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं एप्रिल 2025. बघा हे बघा, इथून तो मार्केट एवढा पडला होता. इंडिया आणि पाकिस्तानचं युद्ध असताना पण पडला, नंतर तो ज्या संधी झाली तेव्हा तो परत बघा वाढला. म्हणजे असं असते, युद्ध झाला तर म्हणून आपले पैसे आपले काही डुबत नाहीत, आपले पैसे युद्धामध्ये आहेत. आपण विचार करा की आपण जे पण पैसे वस्तू आणतो, उदाहरणार्थ आपण घरात सकाळपासून जे कॉलगेटच्या वस्तूपासून उठतो तेव्हापासून आपण कितीतरी वस्तू रोज वापरतो, ते धंद्यातलेच पैसे आहेत, बिझनेसमध्येच पैसे आहेत आणि आपण त्या बिझनेसचे इनडायरेक्टली पार्टनर आहेत. म्हणून शॉर्ट टर्मचा विचार करू नका, लॉंग टर्मचा विचार करा. तुम्हाला तुमच्या पेन्शन आपला रिटायरमेंटसाठी फंड पाहिजे असेल, गोल बेस्ड इन्व्हेस्ट करा. रिटायरमेंट फंड पाहिजे असेल तर त्यासाठी पैसे काढू नका. जर तुमचा गोल पूर्ण असेल, मुलाचं शिक्षण असेल तर पैसे काढा, वापरा. आपलेच पैसे आहेत, आपण वापरले पाहिजेत, पण गोल बेस करा की हा मार्केट खाली पडतंय, कुठली तरी न्यूज येते, तुम्ही नंतर पस्तावतील. कारण मी ह्या अनुभवातून स्वतःही गेलेला आहे आणि म्हणून मी माझा बेनिफिट मी गेल्या 20 वर्षापासून गुंतवणूक करतोय आणि मी कोविडमध्ये त्याचा बेनिफिट घेतला आणि त्याचा बेनिफिट मला आज मिळतोय. मी 2008च्या जेव्हा 2008 मध्ये मार्केट जेव्हा पडलं होतं तेव्हा जवळपास तो 70% मार्केट पडलं होतं, 70%. आणि तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मला माझ्या आयुष्यातली पहिली संधी वाटलं होतं की माझे पैसे सर्व खराब होतील, म्हणून पैसे मी काढून घेतले होते आणि त्याचा बेनिफिट मला नुकसान सहन करायला लागलं आणि पुढे जाऊन मी ते मला जे ते आठवण झाली त्याची फायदा मी 2020ला घेतला. म्हणून अशा ऍक्च्युली हे तर जेव्हा मार्केट पडतं तेव्हा गुंतवणुकीचा जास्त गुंतवणूक केली पाहिजे. आपल्याकडे उलट आहे, मार्केट पडल्यावर लोक घाबरतात आणि पैसे काढून घेतात. तर तुम्हाला जर पैसे बनवायचे असतील तर दीर्घकाळ विचार करा. आणि ह्या व्हिडिओच्या द्वारे माध्यम सांगू इच्छितो की गोल बेस्ड म्हणजे तुमचं जर तुम्हाला रिटायरमेंट पैसे पाहिजे असेल, 60 वर्षांतर पाहिजे असेल किंवा 50 वर्षांतर पाहिजे असेल, ज्या ते काय असेल गोल बेस्ड, त्या गोल बेस्डने जर तुमचे पैसे झाले नसतील तर थांबा, वेट करा, मार्केट परत जाईल. शेवटी सांगतात ना की मार्केटमध्ये शेअर मार्केट आणि माणूसला शेवटी वरतीच जायचं असतं. म्हणून पैसे लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करा आणि घाबरू नका. घाबरले तर तुमच्या हातातून संधी निघून जाईल आणि तुमच्या हाती पुन्हा वेळ निघून गेली असेल. म्हणून जे काय तुम्ही गुंतवणूक केलं त्या शांत राहा. अजून गुंतवणूक एक्स्ट्रा करता आली तर ती करा. अजून माझ्या हिशोबाने जर तुम्हाला पैशाची 5 वर्ष 6 वर्ष गरज नसेल, ते पैसे टाका. तुमचे पैसे इथून मी सांगतो की शेवटी शेअर बाजार हे असं एक मार्केट आहे की जगातले सर्व देशांमध्ये याचा फायदा झालेला आहे. आणि जेव्हा आपला देश आता ग्रोथवर आहे, आता लोकांकडे पैशांचा इन्कम वाढायला लागलाय. आता लोकांकडे पहिल्या लोकांना फक्त अन्न वस्त्र निवारावरच लोकांचा भागायचा, आता लोक सर्व एवढं उत्पन्न वाढायला लागलंय की लोक त्याच्यावर बाहेरही लोक खरेदी करायला लागले. आज लोक आयफोन, घरामध्ये एसी अशा गोष्टी लावायला लागल्यात आणि त्याचा बेनिफिट उद्योगधंद्याला होणार आहे. आणि म्हणून सांगतो की हा व्हिडिओ पाहून तरी तुम्ही
कमीत कमी गुंतवणूक काढली नाही पाहिजे आणि असेल तर जास्त गुंतवणूक केली पाहिजे. जर पैसे नसतील तर शांत बसा, काही नाही होणार. पैसे तुमचे कधीही कमी होत नाहीत. शॉर्ट टर्म मध्ये, दीर्घकाळात तुमचे पैसे वाढणारच आहेत. शॉर्ट टर्म मध्ये कमी होतील पण दीर्घकाळात वाढणारच आहेत. तर मित्रांनो, मी इथे हा व्हिडिओ थांबवतो आणि माझ्या याच्याने तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही घाबरलं नाही पाहिजे, शांत बसा. काही न्यूज जास्त बघू नका. मार्केट पुन्हा वरती येतं, वाढेल आणि तेव्हा जर तुम्ही आता मिस्टेक केली तर कृपया ते मिस्टेक करू नका. त्याचा तुम्हाला फार नुकसान सहन करावं लागेल आणि पश्चाताप होईल. एवढं बोलून माझा हा व्हिडिओ बंद करतो. धन्यवाद.